तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे नेमके प्रकार काय काय आहेत? टिपिकली आपण महाराष्ट्रात मराठी माणसांबद्दल जर बोलायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट कुठल्या कुठल्या प्रकारची करतात आपल्याकडे, आणि काय काय त्याच्याबद्दलच्या चुकीच्या धारणा सुद्धा आहेत आपल्याकडे? सो मी थोडस एक पाऊल अजून मागे जातो बरं. आणि मी असं सजेस्ट करतो की आपल्याकडे टिपिकली आपण जर मराठी कुटुंबांमध्ये बघितलं तर आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो, शिक्षणावर खूप मोठा फोकस आहे. करेक्ट. पण त्याबाबत पण एक इन्सिक्युरिटी आहे. म्हणजे 10वी एखाद्या व्यक्तीची झाली तर त्याच्या आई वडिलांना 12वी नाही झाली म्हणून इन्सिक्युरिटी आहे. मग 12वी झाल्यावर ग्रॅज्युएशन नाही झालं म्हणून इन्सिक्युरिटी, ग्रॅज्युएशन झाल्यावर परत आता पोस्ट ग्रॅज्युएशन नाही म्हणून इन्सिक्युरिटी. तो शिकत राहतो. आता हे शिकणं चुकीचं नाही, बट हे सगळं झालं फॉर्मल एज्युकेशन. फॉर्मल एज्युकेशन मधनं पैशाबद्दल कुठलंही शिक्षण मिळत नाही. ऍज अ रिझल्ट आपण एक साधारण मेजरमेंट केली की 10 वर्ष पहिली ते 10वी, मग 11वी 12वी आणि 4 वर्ष ग्रॅज्युएशन. सो 16 वर्षाचा जो हा प्रवास आहे थ्रू दी एज्युकेशन सिस्टीम, याच्यामध्ये आपण पैशाबद्दल काहीच शिकत नाही, प्रॅक्टिकली नथिंग. म्हणजे इव्हन तुम्ही कॉमर्स असला तरी सुद्धा? इव्हन येस, कॉमर्सला हा एक गैरसमज आहे की कॉमर्सवाल्यांना पैशाबद्दल खूप माहिती असते किंवा बँकेत नोकरी करणाऱ्यांना अक्कल आहे, असं काहीच नाही. ऑन दी कोर्ट असं दिसतं की फायनान्शियली कोणीच साक्षर नाही. बापरे.